तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपला वारीचा 12वा दिवस आणि मी वाखरीतच राहतो, त्यामुळे घरी होतो. मग घरी उठलो, आंघोळ केली, देवपूजा केली आणि नंतर नेहमीप्रमाणे आपल्या गंगाला चपाती खाऊ घातली, जरा तिची सेवा केली. आणि सुनील आला होता. मी आणि सुनील निघालो श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला. मग जाता जाता वाटेत आपला ब्लॉगर आद्या गाठ पडला. मग जरा आदित्यची गाठ घेतली, सर्व मित्रमंडळ पण होतं. बऱ्याच दिवसांनी गाठ पडलेली आणि सर्वांची गाठ भेटी घेतली, जरा बरं वाटलं. आणि तिथून नंतर गेलो दर्शनाला वरच्या साईडला. पालखी तळापाशी गेलो तर बघतो तर काय श्री संत तुकाराम महाराज निघाले होते. मग तिथं गेलो आणि नगरखाना पुढं आला होता एसी पासून. मग नगरखान्याच्या माग महाराजांचे 2 अश्व होते, दोन्ही अश्वांचं दर्शन घेतलं. नंतर मागून रथ निघाला होता, मग रथाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. पलीकडच्या साईडला काही दर्शन झालं नाही, मग इकडं अलीकडे रथ आल्यावर रथाचं दर्शन झालं. मग निघालो वरच्या पालखी तळावर. जाता जाता कुल्फी घेतली होती, कुल्फी खाल्ली. राव भंगार जरा नुसतंच पाणी होतं. मग आलो वरच्या पालखी तळावर. मग बघितलं तर रांग भरपूर होती दर्शनाला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या. मग बाहेरूनच दर्शन घेतलं. मग इकडं आलो, रथाकडे रथ बघितला, रथाचं पण दर्शन घेतलं आणि तिथून गेलो बैलजोडीकडं. दोन्ही बैलांना लांबूनच बघितलं. मोठेच्या मोठे बैल होते. एक बैल त्यातला मारत होता आणि एक शांत होता. त्यासोबत सगळेजण व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते. मग तिथून गेलो पायनॅपल खाण्यासाठी. मग पायनॅपल घेतलं आणि नेहमीप्रमाणे जर त्या वर्षी आम्ही ही खातो बरं का. मग नंतर आलो बाहेरच्या साईडला आणि सांगली स्पेशल भेळ म्हणून एक गाडा होता, त्या गाड्यावर गेलो भेळ खाण्यासाठी. जरा बघावं म्हणलं कशी चव आहे काय. गेलो आणि तिथं बसलो जरा. तर मग जरा काय तर वेगळं दिसलं तिथं, त्यामुळे तिथनं उठून परत माघारी आलो. नंतर परत ही पोरं दिसली, त्यांनी घेतली पाण्याची बाटली. मग पाणी पिलो. मग त्यांच्यापासून गेलो आणि नंतर मग सुनील म्हणला बदाम शेक पिऊ म्हणला. मग गेलो पिण्यासाठी. तर ही गपचूप कुठनं आली, आम्ही त्यांना काय चुकून आलो नव्हतो, त्यांनी बघितलं. मग त्यांनी पण कुल्फ्या घ्या म्हणली. मग त्यांना कुल्फ्या घेतल्या सर्वांनी मिळून कुल्फ्या खाल्ल्या. आम्ही बदाम शेक पिलो. आणि कसं आहे, आषाढी वारी म्हणजे आमच्यासाठी जरा एखादी गावची जत्रा असल्यासारखीच असतं. भारी आनंद लुटायचो आम्ही लहानपणापासून. मग नंतर अजून पायनॅपल घेतलं, खाल्लं मी सुनीलनं आणि फिरून फिरून कंटाळा आलता म्हणून घरी जाऊन झोपलो निवांत. मग नंतर कळलं माऊलींची पालखी निघाली म्हणून. मग तिथून घरनं उठून मी, आजीनाथ भाई आणि सुनील आलो पंपापाशी. मग तिथं पालखी थांबली होती माऊलींची आणि तिथं माऊलींच्या पादुका ज्या असतात ते आपल्या वाखरीचा भाटेचा जो रथ आहे त्या रथात पादुका ठेवल्या जातात. आणि तो रथ वडर समाजाचा मान असतो, तो रथ वडर समाजाचे लोक वडतात. मग तो सोहळा बघितला आम्ही. आणि पुढे पालख्यांची गर्दी असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जागेवर थांबली होती. पुढे जायला रस्ता नव्हता, त्यामुळे वारकऱ्यांचे खेळ चालू होते. समोरचा एक ग्रुप होता आणि अलीकडचा ग्रुप होता, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं. मग त्यांचे जे आपले वारकरी खेळ असतात ते चालू होते. ते सर्व खेळ बघण्याचा आनंद घेतला. एकदम भारी वाटलं. हे फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं, साक्षात डोळ्यानं बघायला एकदम भारी वाटलं. हे सर्व खेळ रामकृष्ण हरी आणि संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या गजरामध्ये खेळ चालू होते. खरंच आनंद लुटला एक खेळ बघण्याचा आणि भारी वाटलं बरं का एकदम मनाला. आणि मग तिथून पालखी निघाली पुढच्या साईडला. मग नंतर आम्ही पण निघालो माघारी घराकडं. आणि जाता जाता वाटेत आमचे भीमदादा, म्हणजे आमच्या घरी जे पौर्णिमेला जर ते वर्षी येतात, भीमदादा हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आणि त्यांचं वय सध्या 94-95 असेल आणि ते चप्पल घालत नाहीत पायात आणि ब्रह्मचारी आहेत. त्यांची गाडी घेतली, बरं वाटलं बरं का. खरंच लय दिवस झालं भेटण्याची इच्छा होती ह्यांच्यासोबत. भेट झाली, त्यांना घरी यायला सांगितलं. मग आले येतो म्हणले त्याने. आणि नंतर त्यांच्यापासून गेलो मठामध्ये आपली स्वामींची पालखी आहे आणि गेल्या गेल्या आरती चालू होती. आरतीत थांबलो, दर्शन घेतलं महाराजांचं. आणि नंतर कीर्तनाला सुरुवात झाली आणि कीर्तनाला सुरुवात दत्तात्रय महाराज सोनवणे यांनी केली होती. एकदम भारी सुरुवात झाली आणि कीर्तन होतं रामचंद्र महाराज दरेकर यांचं. मग कीर्तन ऐकलं बसून तिथं. नंतर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर भजन झालं जरा आणि घरी येऊन निवांत झोपलो.